ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण पाहता जय महाराष्ट्र न्यूज. पूना गाडगे आणि संस प्रस्तुत जय गणेश, पावर्ड बाय माणिकचंद ऑक्सरिच, स्पेशल पार्टनर माणके हिअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर. या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. थेट जाऊयात पुण्यातला गणेश विसर्जन सोहळा अनुभवण्यासाठी. आपण पाहतोय पुण्यातली ही दृश्य अत्यंत सुंदर असा रथ आपल्याला दिसतो आणि तितकीच आकर्षक रोषणाई या रथाला करण्यात आलेली आहे. आणि रथाभोवती रथात विराजमान झालेले गणराय आणि या गणरायाच्या भोवती जमलेला भक्तांचा, गणेश भक्तांचा, पुणेकरांचा भवसागर या सुंदर वातावरणात आणि प्रसन्न तरंग लहरींमध्ये, आनंदी वातावरणामध्ये गणरायाला निरोप दिला जातोय. गणरायाला निरोप तर दिला जातोय, मात्र यावेळी इतके गेले 10 दिवस ते बाप्पा आपल्या सोबत होते आणि त्यांना आता विसर्जनाच्या माध्यमातून निरोप देताना साहजिक असे सगळ्यांच्या मनात वेगळ्या भावना आहेत. आनंद, दुःख दोन्ही. तर पुढच्या वर्षी मात्र लवकर या गणपती बाप्पा असं म्हणत सगळे गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. तर पुण्यात सगळ्या मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि आता पुण्यातली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यासोबतच घरगुती गणरायांचं सुद्धा विसर्जन होतंय. पुण्यातला हा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा आपण सकाळपासून पाहत आहात. फक्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर एकाहून एक सरस अशी ही विसर्जन मिरवणूक सोहळ्यातली दृश्य. तर सध्याच हे आणखी सुंदर दृश्य आपण पाहतोय. सुंदर गणरायांची मूर्ती, प्रसन्न भावमुद्रा आणि सुंदर फुलांची सजावट असलेला गणरायांचं आसन. या आसनावर विराजमान गणराय आणि पुण्यातला गणेशोत्सव आणि पुण्यातला विशेषतः विसर्जन मिरवणूक सोहळा जो आहे, विसर्जन मिरवणूक सोहळा अतिशय वेगळा ठरतो. तो म्हणजे ढोल पथकांच्या वेगळेपणामुळे अतिशय सुंदर शिस्तबद्ध रीतीनं ढोल वादन करत असलेली ही पथकं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि तितकाच सुंदर पद्धतीनं होत असलेलं हे ढोल वादन, तसंच लेझिम पथकं. यामुळे या गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्याला एक वेगळीच गोडी प्राप्त होते, एक वेगळंच वलय, शोभा प्राप्त होते. तर शिस्तबद्ध पद्धतीनं ही ढोल पथकं एका रांगेत उभी राहून ढोल वादन करतायत आणि आता जवळजवळ 7:30 वाजत आले आहेत संध्याकाळचे आणि यानंतर एक एक करत सगळ्या गणपतींचं, सगळ्या पुण्यातल्या महत्त्वाच्या गणेशोत्सव मंडळांचं विसर्जन होत आहे. आणि या विसर्जनासाठी पुणे पोलिसांनी सुद्धा कंबर कसलेली आहे. खूप उत्तम पद्धतीनं व्यवस्थापन या सगळ्यात करण्यात आलेलं आहे आणि पुण्यात प्रत्येक चौकामध्ये गणेश विसर्जन सोहळ्याच्या मिरवणुकांच्या मार्गामध्ये सुद्धा कडेकोट पोलीस बंदोबस्त, तसंच इतर सेवा सुद्धा या गणेश मंडळांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी पुरवण्यात आलेल्या आहेत. तर असंच एक सुंदर ढोल पथक आपण पाहतोय. खरं तर इतक्या दिवसांच्या सरावानंतर विसर्जन मिरवणुकीदरम्यान खरं तर गणेश देवांच्या गणपतीरायाच्या गणरायाच्या आगमनाच्या वेळीसुद्धा जेव्हा गणेश चतुर्थी असते तेव्हा आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांना निरोप देताना पुण्यातलं हे ढोल वादन आणि या पथकांचा शिस्तबद्ध पद्धतीने आणि तितकाच कलात्मक संगीत आविष्कार पाहताना आणि हे ढोल वादन ऐकताना मन भारावून जातं. तर गणराय ज्याला 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती मानलं जातं आणि त्यातली एक कला म्हणजे संगीत. तर संगीतसुद्धा अत्यंत प्रिय आहे गणरायाला. तर या सगळ्या कला गणरायाला अवगत आहेत.
तर आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी ही गणेश विसर्जन मिरवणूक आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये ढोल पथक ह्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यामध्ये सामील होतात आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे ढोल वादन चाललेलं आहे आणि तितकंच श्रवणीय सुद्धा आहे। तर ढोल ताशा पथकांचा उत्साह तसूभरही कमी झालेले नाहीत। खरं तर या ढोल ताशा पथकांमध्ये अनेक अशी पथकं आहेत जी सकाळपासून या विसर्जन सोहळ्याच्या मिरवणुकीत सामील आहेत आणि सकाळपासून ढोल वादन करतायत, आपली कला लोकांसमोर गणरायासमोर सादर करतायत। मात्र त्यांच्या उत्साहात आनंदात तसूभरही कमतरता आलेली नाहीये। दिवसभराचा थकवा यापैकी कुणाच्याच चेहऱ्यावर जाणवत नाहीये। अतिशय सुंदर अशी गणरायांची मूर्ती आपण पाहतोय। तर गणरायाच्या श्रीमुखांवर पडलेला हा प्रकाश या मूर्तीचं, या गणरायांचं, या बाप्पांचं सौंदर्य अधिक खुलवतोय। आपण पाहतोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे महाराष्ट्राचं अत्यंत प्रसिद्ध आणि जितकी ख्याती ही गणरायांची आहे आणि जितकी सुंदर मूर्ती या गणरायांची आहे, गणरायाचं रूपच इतकं देखणं आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचं की अतिशय पाहत राहावंसं वाटतं। रत्नजडित, हिरे जडित ही मूर्ती असते आणि श्रींचं मुख तसंच हस्तिदंत आणि मुकुट आणि श्रींना चढवण्यात आलेली सगळी आभूषणं ही अत्यंत आकर्षक असतात। तर पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सगळ्याच गणेश विसर्जन सोहळ्याचं हे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय। पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती वजा अर्जव करत खरं तर सगळे गणेश भक्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत आहेत आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे इथला गणेशोत्सव हा भारतातला अत्यंत प्रसिद्ध आहे। भव्य उत्सवांपैकी एक असा हा उत्सव। तर श्रींची जी मूर्ती आहे, श्रींची मंदिरातली मूर्ती ही अत्यंत सुबक देखणी आणि तितकीच भव्य, म्हणजे बघताक्षणी पाहणाऱ्याच्या डोळ्याचं पारडं भेटेल अशी ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पांची गणपतीची मूर्ती। आणि केवळ गणेश चतुर्थी किंवा गणपती सोहळा गणेशोत्सवाच्या दरम्यानच नाही तर इतर दिवसांमध्ये सुद्धा दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट देणाऱ्यांची आणि दगडूशेठ हलवाई बाप्पांचं दर्शन घेणाऱ्यांची संख्या जी आहे, गणेश भक्तांची संख्या ही नेहमीच अतिशय पाहण्याजोगी असते। तर सोने, चांदी आणि अत्यंत मौल्यवान अशा धातूंनी बनलेली, धातू चढवलेली ही गणेशमूर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाईची रत्नांनी सजवलेली अशी ही मूर्ती असते आणि गणेश चतुर्थीमध्ये या उत्सव काळामध्ये मूर्ती आणि सजावट विशेष आकर्षक असते। तर गणेश चतुर्थीला इथं लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि ट्रस्ट जे आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट हा भव्य दिव्य मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं, केवळ गणेशोत्सवच नाही तर इतर काळात सुद्धा ट्रस्टतर्फे अनेक महत्त्वाचे उपक्रम आयोजित करण्यात येतात। तर आपण पाहतो अतिशय सुंदर असा हा मिरवणूक सोहळा, गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा। तर पूर्ण गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पावर्ड बाय माणिकचंद ऑक्सिलरी स्पेशल पार्टनर माणके हिअरिंग अँड सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर कीर्तनकार डॉक्टर चेतनानंद उर्फ पंकज